नमस्ते नमस्कार. आपल्या युट्यूब चॅनल सोनेली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज संकट चतुर्थी आहे. तर संकट चतुर्थी निमित्त मग मला म्हटलं बनवायचे आहे मस्त कोथिंबीर वडी. तर आता वाजले आहे 3:30. तर कोथिंबीर वडी बनवायला वेळ लागतो आपल्याला. तर मी काय करणार आहे, कोथिंबीर वडीला ना वाफून ठेवणार आणि नंतर फ्राय करू शकतो आपण. तर मग मी आता कोथिंबीर वडी करण्यासाठी कोथिंबीर घेणार. आणि मी बाजारात गेले होते ना, तर तेव्हा मी 2 जुड्या घेऊन आलेले होते कोथिंबीरच्या. कारण की खूप कधीपासून मला कोथिंबीर वडी खायची होती, खूप मला आवडते. आणि आता आपण काढून घेऊया बाकीची कोथिंबीर, बाकीची ठेवणार मी. तर जास्तीचीच कोथिंबीर वडी मी बनवते, कारण की सारखं सारखं आपलं बनवणं होत नाही, म्हणून मग बनवून घेते मी. आणि बाकीची थोडी कोथिंबीर आहे ना, ती स्वयंपाकासाठी आपल्याला यूज होईल एवढी ठेवते मी. तशी मस्त छान हिरवीगार अशी कोथिंबीर घेतलेली आहे मी. याला आता स्वच्छ काय करणार आहे मी, आता चिरून आणि धुवून घेणार आहे पहिल्यांदा. आणि ही फ्रीजमध्ये ठेवून देते. जेव्हा आपल्याला कोथिंबीर वडी, पालक वडी ती किंवा कोबीची वडी बनवायची असेल ना, तर ती कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये एक ॲड करायचं असतं, ते आहे तांदळाचं पीठ. तर मी तांदळाचं पीठ सुद्धा ॲड करणार आहे, जेणेकरून आपली वडी ना एकदम कुरकुरीत होणार आहे. आणि मी वापरणार आहे सम्राटचं बेसन पीठ. तर सम्राटचं बेसन पीठ घेते मी आता थोडंसं. सम्राटचं बेसन पीठ, त्याच्यानंतर मग आपल्याला टाकायचं आहे तांदळाचं पीठ. टाकणार आहे मी 2 ते 3 चमचे. तर इथं पीठ घेऊन घेतलेले आहे मी. तर आपल्याला मिश्रण तयार करायचं आहे. तर आपण हे सर्व पीठ घेतलेले आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. त्याच्यानंतर पांढरे तीळ घेते मी, 1 मोठा चमचा घेते, जेणेकरून तीळ नावात दिसतात, खूप छान तीळ दिसतात, म्हणून मी 1 चमचा मोठा घेतलेला आहे पांढरे तीळ. त्याच्यानंतर आपल्याला ओवा घ्यायचा आहे. जे खाल्ल्यानंतर आहे ना आपल्याला त्रास नको व्हायला म्हणून हा ओवा क्रश करायचा थोडा. तसंच घालू नका, असं क्रश करून टाका. त्याच्यानंतर आपले मसाले, मस्त मसाल्याच्या डब्यातून मी त्याच्यामध्ये जिरे टाकणार आहे. जिरेचा फ्लेवर 1 नंबर लागतो. त्याच्यानंतर थोडीशी हळद, चिमूटभर हळद टाकायची आहे. त्याच्यानंतर धनेपूड, फ्लेवरसाठी धनेपूड एकदम छान आहे. त्याच्यानंतर मी गरम मसाला घेत आहे आणि आपल्याला लाल तिखट.
जेवढं आपल्याला तिखट लागणार आहे त्याच्यानुसार घ्या. तर मी इथे 2 चमचे फुल आणि 1 चमचा अर्धा घेतलेला आहे. आणि चवीनुसार मीठ टाकून घ्या. पीठ मळण्याच्या आधी मी छोटा टेबलस्पून 2 थोडंसं तेल घालून घेणार आहे. तर असं हे मिश्रण तर टाकलं तर त्याच्यात कोथिंबीर टाकून आपण कालून घ्यायचं आहे. त्याच्या आधी आंधण ठेवायचं आहे कारण की आपल्याला वाफवायचे आहेत. त्याच्यामुळे मग मी आधी पाणी पण ठेवून घेते, दाखवते तुम्हाला. पाहिलंच सर्व मिश्रण घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथं आपली कोथिंबीर धुवून ठेवलेली आहे आणि इथं मी गॅस ऑन केलं आहे, आंधण ठेवलं आहे. तर पाणी कसं घेतलं आहे त्याच्यामध्ये ही जाळी ठेवलेली आहे आणि आता मस्त आपण करायला सुरुवात करू. आधी हे पीठ मळून घेऊया. तर ह्या कोथिंबीरमधलं ना पाणी पूर्ण निथरून घ्यायचं. इथं पाहू शकता बॉलमध्ये किती पाणी साचलं. मी पूर्ण पाणी काढून घेतलं निथरून आणि मस्त आता कोथिंबीर आता याला पूर्ण आपण मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि मग जसं पाणी लागेल ना तसं तुम्ही पाणी ॲड करा. आधी ह्याच मिश्रणाला मस्त व्यवस्थित तसं कालून घ्यायचं तुम्ही आणि पूर्ण एकजीव करायचं आहे आपल्याला. तर सर्व मसाले सर्व पीठ आहे ना मिक्स झालं पाहिजे आणि फ्लेवर असं छान मस्त यायला पाहिजे, सुगंध असा. तर याला मस्त चांगल्या प्रकारे मिक्स करा. नंतर जसं जसं पाणी लागेल ना आपल्याला तसं पाणी आपण ॲड करणार आहेच. तर चला मी पटकन मळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. चला. शकता पीठ माझं हे मळून झालेलं आहे. तर आता मस्त छान आपण वाफायला ठेवू. आता मी काय करेन, पोटपाटावर घेणार आणि एक सारख्या वड्या होतील ना असं. असं करून मी ठेवून घेणार. तर तशीच आता मी पटकन करून घेते आणि वाफेवर करायला ठेवते. आणि तुम्ही ह्या पद्धतीने असे मस्त छान करा. आणि कसं असं लांबसर केले आणि थोडं चपटे असं चपटा आकार दिला ना तर कापून व्यवस्थित आपल्याला तळता येतात. तर ह्या प्रकारे मी करते. पटकन आता हे सर्व करून घेते आणि तुम्हाला दाखवते. पाहू शकता असं मी ठेवून घेतलेलं आहे मस्त कोथिंबीर वडी. आता त्याला बघा वाफ पण सुटली. आता आपल्याला त्याला ना खोलगट एखाद्या भांड्याने झाकून घ्यायचे. वाफ अजिबात बाहेर जाऊ द्यायची नाहीये. तर आता हे भांड आहे ना, हे खोलगटच भांड आहे. तर हे मी असं झाकून देणार. तर मस्त असं छान वाफ जाऊ द्यायची नाही. आपल्याला 15 ते 20 मिनिटं तरी आपल्याला मस्त छान वाफून घ्यायचं आहे. आणि जेणेकरून ना कोथिंबीर वडी एकदम क्रिस्पी होईल. आणि वाफून चांगले झाले पाहिजे म्हणजे आपल्याला तळून घेता येतील, क्रिस्पी होतात अगदी. ह्या पद्धतीने करा तुम्ही. कोथिंबीर वडी एकच नंबर लागते, खरं सांगते.
आणि मला खूप जास्त कोथिंबीर वडी आवडते. गावाकडे कसं शेतामध्ये खूप सारी कोथिंबीर, नेहमी मम्मी धपाटे कोथिंबीरचे वडी असं बनवत राहायची. आणि यातही तसं सहसा बनवणं होत नाही, आपल्या जॉबमुळे नाही एवढंसं वेळ भेटत नाही आणि किचकट थोडी प्रोसेस आहे. ते सर्व घ्या, वाफवा, ते खूप आहे. कधी कधी वाटतं कंटाळा असं, पण जर टेस्टी लागत असेल त्या वस्तूंसाठी मेहनत तर घ्यावीच लागते आपल्याला. आणि मेहनत घेतल्याशिवाय काही मिळत नाही, तुम्हाला माहितीच आहे. चांगल्या गोष्टी हव्या असतील खाण्यासाठी तर त्याच्यासाठी छान म्हणजे मेहनत घ्यावी लागते. आपली लाईफस्टाईल चांगली असेल त्याच्यासाठीही मेहनत घ्यावी लागते, तुम्हाला माहितीच आहे. आता मस्त छान कोथिंबीर वडी आपल्याला शिजू द्यायची आहे. मी आज काही खाल्लं नव्हतं, सकाळी फक्त मी चहा घेतलेला होता. आता मी ना दही खाऊन घेते. मी दही काढून ठेवली ते फ्रीजमध्ये होते, त्या म्हटलं चला आता खाऊन घेऊयात. आणि फ्रीजमध्ये होते ना, थंड होती म्हणून मग थोडंसं रूम टेम्परेचरवर येण्यासाठी मी थोड्या वेळ बाहेर काढून ठेवली. तोपर्यंत हे सर्व करून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं साखर टाकते. मला दही खूप जास्त आवडते, जास्त साखर नाही खायला पाहिजे, पण मी साखर जास्त घेत नाही कारण चहाच माझा 2 टाइम असतो आणि गोडाचे पदार्थ खूप कमी असतात म्हणून मग जास्त नसतं. आणि मग आता थोडीशी दही खाऊन घेते मी. आणि हे तुम्हाला असं मातीचे वाटत असेल, पण मातीचे नाही आहे, हे चिनी मातीचे. आताच 8 दिवसापूर्वी मी ब्लिंकिटवरून नाही कशावरून लक्षात नाही माझं एवढं, तर मी ना मटका कुल्फी मागवली होती, इतकी भारी होती ना. आणि त्याच्यामधले ना हे 2 आहेत, तिथे 1-2 मागवल्या होत्या, तर त्यातच आहे आता मी खाते. गॅस बंद केलेला आहे. आपण आता बघू खोलून. गरम आहे हे. तर आपल्याला परफेक्ट वडी झाली की नाही चेक करायचं आहे. तर सुरी घ्यायची आणि ती जर त्याला चिटकलं नाही ना तर ती परफेक्ट रेडी झालेली आहे. तर तिथे तुम्हाला दाखवते. सांगते इतका सुगंध छान येतोय ना वडीचा, इतका भारी गरमागरम, खूप भारी. आता याला मस्त आपण नंतर तळून घेणार आहे. आता थंड होऊ देणार आहे मी असंच, आणि नंतर मग जेव्हा रेडी करेल ना मी तुम्हाला दाखवेलच नक्की. तर इतका खमंग असा वास येतोय ना, काय सांगू तुम्हाला. कोथिंबीर वडी मी कट करून घेते, तुम्ही पाहू शकता एकदम छान मस्त कट केलेले आहे. आता मी तव्यावरती मस्त छान खरपूस असे तळून घेणार. आणि मी तव्यावरती डीप फ्राय करणार, जास्त तेलामध्ये ऑइली नाही मला करायचं आहे, तर डीप फ्राय करणार आहे. तर आधी मी मस्त तव्यावर सर्व हे असं ठेवून घेते आणि मग तेल थोडंसं लावून द्यायचं. जास्त ऑइली मला नको आहे त्याच्यासाठी. आणि ऑलमोस्ट मला स्वयंपाकाचा सर्वच झालेला आहे. आता वडी झाली की आरती करून घेते, गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून घेते. मी बाकीच्या वड्या आहे ना ठेवून दिलेला आहे, म्हणजे उद्या मला फ्राय करता येईल. तर मी आता 2 ठेवल्या, ती बाकीच्या 2-3 ठेवून दिलेला आहे. आता 2 याच्यामध्ये फ्राय करणार आहे.
तव्यावरती आपल्याला क्रिस्पी फ्राय करून घ्यायचे आहे. तर अशी थाळी मी बनवलेली आहे गणपती स्पेशल. आता मी बाप्पाला नैवेद्य दाखवते. मस्त छान वरण, चपाती, वडी बनवलेली आहे, कोथिंबीर आणि भात. चला मी आता नैवेद्य दाखवते. तर माझं थोडं स्वयंपाक झाला, नैवेद्य दाखवला गेला, आरती झाली. आता मस्त छान आम्ही जेवण करून घेणार, उपवास सोडणार. आणि चला मी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.